नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घेटे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आपण आज बघणार आहोत का वनस्पतीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला 16 अन्नद्रव्यांची गरज असते। त्यामध्ये आपण आज बघणार आहोत का केळी ह्या प्लॉटला, आता मी इथे व्हिडिओ दाखवत आहे लाईव्ह प्लॉट का आपण बघू शकतो का जी आपल्याला केळी करता जी अन्नद्रव्ये लागतात त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला हे निसर्गतः मिळतात। त्यानंतर आपल्याला NPK, ज्याला आपण नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणतो, हे मुख्य अन्नद्रव्य आहेत। त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आणि त्यानंतर येतात सूक्ष्म अन्नद्रव्य, ज्याला आपण झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आणि निकेल। तर त्यातलं मी सांगेल का हा जो पोंगा आहे केळीचा, तर हा वेळावाकडा आलेला आहे। तर मोस्टली वेळावाकडा आल्याच्या नंतर इथे आपल्याला डेफिशियन्सी जाणवते, ती म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनची। मायक्रोन्यूट्रिएंट मधला बोरॉन आणि सेकंडरी न्यूट्रिएंट मधला कॅल्शियम। त्या कॅल्शियम बोरॉनच्या डेफिशियन्सीमुळे जो केळीचा पोंगा आहे हा सरळ न येता वेळावाकडा येतो। अशा वेळेस मी शेतकरी बंधूंना सांगेल का केळीच्या प्लॉटमध्ये जर कॅल्शियम बोरॉनची डेफिशियन्सी असली तर आपण आज डेफिशियन्सी ओळखायची आहे आणि आपण हजार खोडांना केळीच्या कॅल्शियम हे 5 किलो द्यायचं आहे आणि बोरॉन हे साधारणतः 300 ग्रॅम ते अर्धा किलो दिलं तरी ते सफिशियंट होतं। आपण फर्टिगेशन केलं तर याचे अतिउत्तम रिझल्ट आपल्याला मिळतात आणि अशा माध्यमातून आपल्याला कॅल्शियम बोरॉनची डेफिशियन्सी ही दूर करता येते। यासाठी इथे थांबतो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। जय जवान जय किसान।